आणि जेव्हा वेदर एक्स्ट्रीम खराब झालं त्यावेळेस ठरलं की तिथून खाली येऊन कॅम्प 2 वरती राहायचं. 2 वरती आम्ही 3 दिवस काढले आणि ह्या सगळ्या वेदर कंडिशन्स मध्ये 3 ऑलमोस्ट वरून 2 वर यायला वेदर विंडो मिळाली तुम्हाला? नाही, वेदर विंडो मिळालीच नाही. जेव्हा वाऱ्याचा स्पीड कमी झाला तोच टाइम बघून आम्ही खाली आलो, कारण 3 वरती राहण्यात काही पॉइंटच नव्हता. कारण एव्हरेस्टच्या कॅम्प 3च्या पुढं आजपर्यंत ज्या काही डेथ झाल्या त्यातल्या बऱ्याचशा डेड बॉडीज तिथं पडून आहेत. डेड बॉडीज खालीही आणलेल्या गेल्या नाहीयेत. तोही एक पार्ट आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना सर सलामत तो पगडी 50, तो वाला सीन असतो आमच्या ह्याच्यामध्ये. व्हिडिओज बघून असं ऐकलं होतं की हा बाबा डेथ रेशिओ आहे आणि तिथे एक ॲव्हलांच येतो पर्टिक्युलर, त्याच्यामुळे तो डेथ रेशिओ आहे. तो ॲव्हलांच जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स केला आणि जेव्हा मी तो स्वतः बघितला त्यावेळी मला असं कळलं की, आणि असं झालं होतं की काही क्षणांसाठी माझ्या आयुष्याचा लाईफचा पर्पजच उरला नव्हता. म्हणजे त्यावेळी माझं असं होतं की मला अन्नपूर्णा, एव्हरेस्ट आणि लोत्से करायचं होतं, पण अकॉर्डिंग टू हेल्थ कंडिशन आणि पैसे पण तितके जमा झाले नव्हते, त्यामुळे लोत्से एक्सपिडिशन आम्ही कॅन्सल केलं होतं त्या वर्षीचं. समिट इज नॉट मॅन्डेटरी बट कमिंग बॅक सेफ टू होम इट इज मॅन्डेटरी. माउंटेन तिथंच आहे, शिखर तिथंच आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पचं रूट जे आहे ना, तेंगबचे मधल्या ज्या मॉनेस्ट्रीज आहेत, बऱ्याचशा मॉनेस्ट्रीमध्ये यतीचं स्केलेटन म्हणून एक स्केलेटन प्रिझर्व केलेलं आहे. हॅलोजिनेशन मध्ये बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, लोकांना समिटला पोहोचायच्या आधीच त्यांना समिट दिसायला लागतं. हॅलोजिनेशनमुळे लोक आपले ग्लोव्ज, आपले जॅकेट्स काढून टाकून फेकून देतात. एवढ्या सगळ्या भावनांच्या कल्लोळमध्ये जी शेवटची भावना होती ती म्हणजे अशी होती की कस्तुरी वयाच्या 11व्या वर्षीपासून बघितलेलं स्वप्न होतं एव्हरेस्ट, आणि हे पूर्ण झालं. नाऊ व्हॉट इज नेक्स्ट?